नाही, मी सगळ्यांचं भलं होऊ दे आणि सगळ्यांना बुद्धी होते. मुंबईत आलेत, त्यांना कुठेही एकटं नको वाटायला ही आमची भावना आहे. आणि मला वाटतं की कुठेतरी आम्ही त्यांची मदत करूच. हे जे आले ते पनवेलला येऊन मागच्या वेळेला परत गेलेले ना, बरोबर ना. मग त्यांना काय आश्वासन दिलं गेलं तेव्हा की ते परत नाही, आणि आता का आले? साहेब देखील मुंबईत फिरतात, पुण्यात येतात. काय गणपती बाप्पाला साकडं घालणार आहात तुम्ही राज्यासाठी? नाही, मी सगळ्यांचं भलं होऊ दे आणि सगळ्यांना बुद्धी होते. साहेब, तुम्ही त्यासोबतच महाराष्ट्र सैनिकांना आव्हान करणारी एक पोस्ट केली आहे, मराठा बांधवांना मदत करा, जिथं लागेल तिथं तुम्ही जा, शेवटच्या बांधवापर्यंत पोहोचा. काय सांगाल महाराष्ट्र सैनिकांना? नाही, मी आता जे आंदोलन बघतोय, मला वाटतं ते जे मराठा बांधव आहेत आपले भगिनी आहेत, ते मला वाटतं 1-2 दिवसाची तयारी करून आलेले. त्यांचं तिकडे खाणं संपलंय, पाणी संपलंय, त्यांचे औषधं संपली असतील. तर मला वाटतं की शेवटी ते कुठूनही आले असे तरी आपले आहेत, मुंबईत आलेत, त्यांना कुठेही एकटं नको वाटायला ही आमची भावना आहे. आणि मला वाटतं की कुठेतरी आम्ही त्यांची मदत करूच, तर आजपासून चालूच केली. राज ठाकरेंवर जे आहे त्याचा जरांगीरपुढे टीका देखील झाली आली. फडणवीसांच्या सोबत जाण्यावरून ही टीकाची आयटी करण्यात आलेली आहे. कोणावर सोबत गेले? राज साहेब सोबत कुठे कधी गेलो? याआधी लोकसभेला पाठिंबा दिला तुमच्या विरोधात. आमची भूमिका आमची आहे, त्याच्यावर लोकांच्या टीका असतील तर आम्ही उत्तर देऊ. त्याला बांधव सरकारी आरक्षणाच्या मुद्द्यावर टीका, शेवटी आमची जी भूमिका आहे ती बदलली नाहीये. की शेवटी हे जे आले ते पनवेलला येऊन मागच्या वेळेला परत गेलेले ना, बरोबर ना. मग त्यांना काय आश्वासन दिलं गेलं तेव्हा की ते परत नाही, आणि आता का आलेत? तर ज्यांनी जे आश्वासन दिलं त्यांना विचारायला नको का की तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय? आमची भूमिका अजूनही स्पष्ट आहे, पण मला वाटतं की तिकडे शेवटी जी लोक आहेत त्यांना याच्या मागचं राजकारण कळत नाही, आणि त्यांचं जेवण अन्न पाणी संपलंय, त्याच्यामुळे ते पोहोचलं पाहिजे त्यांच्यापर्यंत, ही आमची भूमिका. ठीक. सर पण ह्या आंदोलनाकडे तुम्ही कसं बघता? कारण 4था दिवस आहे, वर्किंग डे आहे, लोकलवर परिणाम होतोय, बीकेसी मध्ये आंदोलक दिसत आहेत, वेगवेगळ्या रस्त्यावर आंदोलक दिसत आहेत, आझाद मैदानावर परवानगी होते, याचं स्वरूप तीव्र होते. ते मला वाटतं सरकारने बघावं. याचं उत्तर मला वाटतं सरकारने द्यावं, कारण मुंबईच्या लोकांना पण त्रास होतोय, आणि ते पण जी लोक आलेत ते त्यांची एक मागणी घेऊन आले, त्याच्यामुळे याचं मला वाटतं लवकरात लवकर उत्तर सरकारने द्यावं. सरकार शोधत नाही असा आरोप होतोय सगळं. तुम्हाला काय वाटतं? आणि मला सांगा, तुम्हाला टेक्निकली काय वाटतं? हे आंदोलन म्हणजे मागणी करतायत ती टेक्निकली तुम्ही देऊ शकता? तुम्ही दरवेळेला आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही चालवता, तुम्हाला टेक्निकली काय वाटतं? पण सरकारने सोल्युशन काढतो असं आंदोलकांना म्हटलं तर ती भूमिका सरकारने घेतली पाहिजे. मला वाटतं की ह्या वेळेला तुम्ही आलायत तर मला वाटतं जे काय उत्तर आहे ते घेऊन तुम्ही परत जा. जे तुमचं म्हणजे सरकार देईल, जे जर दिलं तुम्हाला आरक्षण तर ते कुठे मिळणार आहे? कारण शेवटी आपल्याला ते रोजगारात आणि शिक्षणात लागणार आहे, ते कसं मिळणार आहे ह्याचं उत्तर तुम्ही घेऊन जा. सामाजिक तेढ निर्माण करतायत म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आहेत, मला वाटत नाही की त्यांची पण इच्छा असेल की मुंबईत किंवा महाराष्ट्रात काही कुठच्याही प्रकारची काही काय बोलतात त्याला अनुचित काय घडेल. त्याच्यामुळे मला वाटतं की आपले मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील.